म्हणूनच महाराजांनी जी त्रिसूत्री सांगितली, त्यात सांगितलं, की त्यांनी नित्य साधन तर केलंच पाहिजे, पण अखंड अनुसंधानही ठेवलं पाहिजे. तुम्हाला जे साधन दिलंय, नाम दिलंय, घ्या. पण त्याचबरोबर दिवसभर जाता येता त्याच नामाचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करा. तो प्रयत्न जसा जसा वाढेल, तसं लक्षात येईल. नानांचा आवडता अभंग होता हरिपाठातला, की एकतत्व नाम दृढधरी म्हणा. त्यात शेवटी माऊलींचं चरण आहे, की ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. अशी वेळ येऊ दे, की ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. ते नाम कसं आपोआप थांबतं आणि ते आपोआप थांबून त्या नामातून ध्यानाकडे कसा जातो तो आणि त्या ध्यानातून समाधी कशी प्राप्त होते याचा अनुभव येऊ दे ना. जे नाम आम्ही वैखरीने घेतोय किंवा मनात घेतोय, तेच नाम आतून आम्हाला दिसू दे ना. त्या नामाला नाम झालेलं कळू दे ना. त्या नामाचा विस्तार कळू दे ना. त्या नामाचा प्रस्फोट कळू दे ना आतला. किंवा तेच नाम आतून आपोआप होतंय प्रयत्नांशिवाय हा अनुभव येऊ देत ना. आणि तो जर अनुभव यायचा असेल, तर अखंड ते नाम घेतलं पाहिजे. ती सतत सवयच लावून घेतली पाहिजे. येता जाता काम करत असताना तुम्ही ते नाम घेतलंच पाहिजे. आणि ते देखील कसं अनन्यास चिंतयंतो. त्यांना अनन्य शरण जाऊन आणि त्यांचीच आठवण ठेवून. एक लक्षात ठेवा, नामस्मरण याच्यामध्ये नाम आहे आणि स्मरण आहे. आता जर नाम घेतोय आपण तर ते स्मरणच नाही का देवांचं? पण तसं नाही, परत स्मरण शब्द आहे तिथे. हा शब्द त्यांनी मुद्दाम घातला रूपा करता. म्हणजे नाम घेताना नामाबरोबर रूपाचंही स्मरण आहे. त्या नामाची ही मेघ आहे. आम्ही स्वामी महाराजांचं नाम घेतो, पण नुसतंच नाम घेतो. तसं करू नका. नाम घेता घेता स्वामी महाराजांचं रूप आणा डोळ्यांचं. त्यांचं रूप, त्यांचं ध्यान हृदयात करा. असं जर झालं तर ते नाम आणि स्मरण झालं. नाहीतर अनुभव असा येईल, की तुमचं मन तुम्हाला गंडा घालतं. ते मन अत्यंत हुशार आहे. पण या मनाला 12 वाटे पळायची सवय आहे. तर ह्या मनाला एक खोड अशी असते, की तुम्ही जर नाम घ्यायला लागलात आणि त्याला दडपायला लागलात, तर ते थोड्या वेळाने हळूच त्याचं काम चित्ताकडे सरकवतं आणि ते फिरायला निघतं. म्हणजे तुम्हाला अनुभव असा येतो, की आम्ही नाम तर घेतोय, पण मन धावतंय सगळीकडे. प्रत्येक साधकाला त्या अवस्थेतून जावं लागतं. म्हणून संप्रदायाने त्यासाठी युक्ती सांगितली आहे, की नुसतं नाम घेऊ नका. नाम घेता घेता स्वरूपाचं स्मरण करा. आणि असं जर केलं ना, तर ते धावरं मन थांबेल. त्याला त्या मनाला अनुभव सुख दाखवा. त्या ज्यांचं आम्ही नाम घेतो ना, त्यांच्या सगुण रूपाचं सुख दाखवा. मग ते धावायचं थांबेल, धावणारच नाही. पुढे पुढे असा अनुभव येतो, की ते मन शून्य होतं.